शेतकरी मित्रांनो, पिकाच्या प्रत्येक अवस्थेनुसार वेगवेगळ्या विद्रव्य खताचा वापर करावा लागतो. मार्केटमध्ये अनेक सारे विद्रव्य खत उपलब्ध आहे, जे की वेगवेगळ्या ग्रेडमध्ये उपलब्ध आहे बनलेले असतात. परंतु आपल्याला पिकाच्या शाकीय वाढीनुसार फुलोर अवस्थेनुसार फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असताना व फळ पोसण्यासाठी साह्य मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. भाजीपाला पीक असेल किंवा फळबाग पिके असतील किंवा इतर पिके, नगदी पिके असतील, या सर्व पिकांचा आपण याचा वापर करू शकतो. याचा वापर करत असताना आपण ड्रिपच्या माध्यमातून आपण वापर करू शकतो. वापर करत असताना ड्रिपच्या माध्यमातून, फवारणीच्या माध्यमातून आणि अनेक ओळीतीलमधून म्हणजेच ड्रिचिंगच्या माध्यमातून या विद्रव्य खताचा वापर करत असतो. तर योग्य अवस्थेमध्ये योग्य खताचा ग्रेडचा वापर करणं आवश्यक आहे. नमस्कार मित्रांनो, मी समाधान काळे, शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. शेतकरी बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 13-40-13 या खताची पिकासाठी काय फायदे होता व या ग्रेडची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो, 13-40-13 या खतामध्ये प्रमुख 3 अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत. 13% नायट्रोजन, 40% फॉस्फरस आणि 13% पोटॅश आहे. हे 3 मुख्य अन्नद्रव्य याच्यामध्ये असतात, जे की पिकाला जास्त गरजेचे अन्नद्रव्य आहे. हे 3 अन्नद्रव्य याच्यामध्ये उपलब्ध आहे. या विद्रव्य खताचा ग्रेडचा वापर करत असताना फुलोरा अवस्थामध्ये पिकाच्या या ग्रेडमध्ये असताना याचा वापर करायचा आहे. कारण यामध्ये सल्फर, फॉस्फेट या जास्त उपलब्ध असते, नित्र या ठिकाणी कमी असते आणि पोटॅश देखील कमी असतो. म्हणजे पिकाचा थोडक्यात पूर्ण झाल्यानंतर जे काही फुलोरा अवस्था त्या ठिकाणी येत असतो, त्यात थोडी थोडी वाढ होत असते. फुलोरा रूपांतर देखील फळामध्ये होण्यासाठी सुरुवात झालेली असते. या अवस्थेमध्ये 13-40-13 हे या खताचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण फुलोरा अवस्थामध्ये सर्वात जास्त पिकाला फॉस्फरसची या ठिकाणी अवस्था असते. फॉस्फरस या अन्नद्रव्याची आपण त्याची गरज भागवली तर या ठिकाणी फुलगळ होत नाही व फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी देखील पिकाला फायदा होतो. नंतर 13-40-13 या ग्रेडचा वापर आपण फुलोरा अवस्थेत करणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, या खतासोबत कोणतेही खत मिक्स करून देऊ नये. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये फॉस्फरची सर्वात जास्त मात्रा असल्यामुळे कॅल्शियम युक्त खते व सल्फरयुक्त खते म्हणजेच कॅल्शियम नायट्रेट किंवा सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट किंवा इतर हे खत, याच्यामध्ये कॅल्शियम किंवा सल्फेट किंवा सल्फर जर असेल तर या खतामध्ये मिक्स करून द्यायचं नाही. त्यानंतर सर्वात अधिक त्याचे प्रमाण फवारणीसाठी 3 ते 5 ग्रॅम लिटरमध्ये प्रमाण देऊन फवारू शकतात किंवा भाजीपाला पिकासाठी ड्रिपने 3 ते 5 किलो प्रति एकर याप्रमाणे देऊ शकतात.